किमयाला भेटली नाहीयेस ना? आणि आम्ही किमयाला विसरूच शकत नाही. हो का? तुमची फॅमिली फ्रेंड आहे? नाही म्हणजे हो म्हणजे फॅमिली फ्रेंडच आता म्हणावं लागेल. म्हणजे समरची खास मैत्रीण जी फॅमिली होता राहिली. म्हणजे आता तू त्यालाच विचार, मी कशाला उगाच बोलू बाई. तिला परदेशात सेटल व्हायचं होतं आणि समरला आम्हाला सोडून जायचं नव्हतं. कसं असतं बघ नशीब. नशिबात असतं ना तेच होतं आणि नशिबात असतं तीच माणसं आपल्याला भेटतात. जाऊ दे. आता ती येते असा तिचा फोन आला होता समरला. एवढा खुश झाला बाप रे. मी तर बऱ्याच वर्षांनी समरच्या चेहऱ्यावर इतका आनंद बघितला. खरंच खूप खुश झाला होता तो. काय झालं स्वानंदी? किमयाचं ऐकून तुला राग आला का? छे अजिबातच नाही. मला राग काय येईल? त्यांची इतकी चांगली मैत्रीण जर येणार असेल तर चांगलंच आहे की. साधी सुधी मैत्री नाहीये ना, त्याही पलीकडे गोष्टी गेल्या होत्या. म्हणजे लग्न जाऊ दे मी नाही बोलणार बाई. झाली आता बरीच वर्ष होऊन गेली. पण कसं असतं ना की जुन्या जखमा असतात त्या किती बाहेरून खपली धरली ना तरी त्याचा ओलावा आतून राहतोच ना. आता ती येते पण मला माहित नाही की तिला माहिती आहे की नाही समोरचं लग्न झालंय ते. बापरे काय करेल कोणाच ठाऊक बाई कळल्यावर. मला असं वाटतंय ती कायमचीच परत येते. बाई म्हणून एक सल्ला देते, विश्वास ठेव पण लक्षही ठेव. नाही म्हणजे काय उगाच कोणाच्या तरी येण्याने तुमच्या संसारात वादळ नको. ओके जस्ट चेक दॅट. ओके तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या घरातली सकाळ कशी होते. पण त्याआधी आमच्या घरातल्या क्यूट मेंबरला भेटा. अधिरा वहिनी. हाय 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 गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. झालं का तुमच्या मॉर्निंग? चला आता डब्यातून बाहेर या अगोदर. एक सुष्मिता पकड. सगळे कचकच लागते खाली पायाला. झाडू काढून घ्यायचं आणि तू पुसून गेला दिसा. चल. मी मम्मा काय चाललंय तुझं? मी शूट करते ना, तुम्हाला झाडू का देते हातात आणून? मग काय आणायला पाहिजे होतं? ट्रॉफी. मॉम प्लीज. सेलिब्रिटीजच्या घरात ना झाडू मारायला मेड्स असतात. आपल्याकडे नाहीये त्यामुळे आपल्यालाच करावं लागणार आहे. चला पटापट झाडू मारा, पुसून घ्या. चला आटपा लवकर. माझ्या गुडघ्यांनी आता मला होत नाही म्हणून सांगते तुम्हाला. आई सॉरी नो ऑफेन्स बट यु नो मी हे काम कधी केलंच नाहीये त्यामुळे मला जमणार पण नाही आणि मला ना खूप बोर होईल. आपण ऍटलीस्ट क्लिनिंग साठी तरी स्टाफ ठेवूयात ना. बोल यार राणी सरकार. अगं हे काम करायला जगातल्या कुठल्याच बाईला आवडत नाही. सगळ्यांना बोरिंगच वाटत असतं हे काम. घर झाडून पुसून काढायचंय म्हटल्यानंतर कुठलीच बाई आनंदानं उड्या मारत काही करत नाही. कळलं का? आणि तसंही स्टाफ किनी कानाकोपरा साफसफाई वगैरे करत नाही. मी पाहिलं तुमच्या घरामध्ये पलंगा खालून वगैरे झाडू वगैरे मारत नाही. त्यामुळे आपल्यालाच करायला लागणार आहे. चला उठा करा आता. सुष्मिता तू करतेस का कानाला धरून तुला मी सांगू? मम्मा ऐक ना, माझा जन्म ना स्टार होण्यासाठी झालाय, झाडू मारण्यासाठी नाही झालाय. हे असं का मी अजिबात करणार नाही. ओके टेक इट यू डू इट. अरे काय पोरगी आहे, कसली मोठी स्टार. ही मूर्ख. झाडू मारायची तर हिला अक्कल नाहीये. त्या घरामध्ये यांच्यासाठी राबायचं आणि वरून यांच्या शिव्या पण खायच्या. कुठून सुरुवात करू कळत नाही. आर यू सिरियस? मी का रडते असं विचारते? दिसत नाही का मला राग आला इकडे? तुम्ही मला ढकलत म्हणून
पडले, मला लागले काय पण हलवता येत नाहीये मला. किती जोरात ढकललं तुम्ही. अम्मा, तू ढकललंस वहिनीला? खरं खरं ढकललं का? ऑफकोर्स. आता माझी मी पडणार आहे का? मी मॉप घ्यायला गेले आणि त्यांनी मला असं जोरात ढकललं बाबा. नाही मी धक्काला वगैरे काही नाही. बघ पहिल्यापासून मी सांगते बघ काय झालं होतं. मी स्वतः वॉक करत होते की नाही, मग तू आलीस म्हणालीस की मी करते, मग त्या खेचाखेचीमध्ये थोडंसं कुठेतरी धक्का लागला असेल, पण तुझी तूच पडलीस, मी नाही पडलं तुला. खोटं बोलू नकोस. मी स्वतः माझ्या डोळ्यांनी बघितलंय मंदा. तू तिला जोरात ढकलून दिलेला आहेस आणि मला हे कळत नाही, तू तिच्या अंगाला हात लावायला गेलीसच का त्याला? अहो पण मी ढकललंच नाही. बास झालं. बास आता. सोड ना. इतके दिवस तुमची बडबड सहन केली, तुमचे टॉन्स ऐकले, तुमचा इन्सल्ट ऐकला, सगळं सहन केलं, पण दिस इज टू मच. ओके, दिस इज फिजिकल टॉर्चर. तुम्ही फिजिकल टॉर्चर करताय मला. कळतंय का तुम्हाला? अरे दिस इज अ डोमेस्टिक अब्यूज आणि हा अब्यूज मी नाही सहन करणार. ओके, लिमिट. मला पण त्या दादाने पण सांगितलंय, काही झालं तरी डोमेस्टिक अब्यूज नाही सहन करायचं आणि मी तो नाही सहन करणार. आई, पण आता तुम्ही तेच केलं. तुम्ही आउट. ओ गॉड. ओ मम्मा.